आता तुम्हीही तुमच्या गावाचा नकाशा अथवा जमिनीचा नकाशा जो काय आहे तो शहरी असो अथवा ग्रामीण भागातील कोणताही नकाशा तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. यासाठी आपल्याला यायचं आहे कोणत्याही ब्राउझरवरती, इथे सर्च करायचं आहे भूनक्षा आणि याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल भूनक्षा म्हणून. याची लिंक जी काय आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे 3 लाईन दिसतील, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला स्टेट विचारेल, त्यानंतर कॅटेगरीज तुमची काय आहे, रुरल आणि अर्बन. रुरल म्हणजे ग्रामीणसाठी आहे आणि अर्बन हे शहरीसाठी आहे. तर आपण रुरल करत आहोत. तुम्हाला जिल्हा विचारेल, तुमचा जिल्हा कोणता आहे, तो जिल्हा इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि तुमचा तालुका, त्या जिल्ह्यामध्ये तालुका जो काय आहे तो तुम्हाला इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्या खाली तुम्हाला विलेज म्हणजे तुमच्या गावाचं नाव जे काय आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुम्हाला खाली इथे दिसेल प्लॉट नंबर. तुम्हाला प्लॉट नंबर माहिती असतील तर प्लॉट नंबर सिलेक्ट करून ही डायरेक्ट तुम्ही नकाशा बघू शकता, किंवा तुम्ही इथे तो प्लॉट नंबर जो काय आहे तो इथे सर्च बी करू शकता आणि इथे सर्च ऑप्शन दिसतं, इथं सर्च करू शकता. पूर्ण इन्फॉर्मेशन जी काय आहे तुम्हाला इथं दिसेल त्या प्लॉट बद्दलची. हा सर्वे नंबर काय आहे, प्लॉट एरिया काय आहे, त्याचा पोट खराबा किती आहे, ओनर कोण आहे, हे पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. इथे परत तुम्हाला 3 लाईन दिसत आहेत, तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा पूर्ण नकाशा जो काय आहे तो दिसून येईल तुमच्या, जो तुम्ही प्लॉट सिलेक्ट केला होता तसा. परत तुम्हाला इथे 3 लाईन वरती सिलेक्ट करायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल इथं की मॅप रिपोर्ट म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिसतोय, इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो तुमचा नकाशा जो काय आहे तो फक्त तेवढा नकाशा तुमचा वेगळा असं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात तुम्हाला डाउनलोड करू शकता आणि बघू शकता. इथे तुम्ही झूम केलं तर तुम्हाला डाव्या कोपऱ्यात तुम्हाला दिसेल इथे एक झाडासारखं चिन्ह दिसतंय, इथे सिलेक्ट करायचं आहे. कारण याच्यामध्ये आता तुम्हाला कुठलाही लांबी रुंदी काही दिसत नाहीये, ती पण अशी आपल्याला इथे या झाडाच्या चिन्हामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि इथं ऑल लेअर ह्याला सिलेक्ट करायचं आहे आणि परत ह्या 3 लाईन वरती सिलेक्ट करायचं आहे आणि शो रिपोर्ट पीडीएफ यावरती सिलेक्ट करायचा आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण नकाशा जो काय आहे जो विथ लांबी रुंदी जे काय आहे ती दिसून येईल आणि हाच तुम्ही नकाशा डाउनलोड ही करू शकता.